चंद्रपूरमध्ये दिंडोडा प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीच्या वतीनं दिंडोडा धरणावर बेमुदत आंदोलन सुरू करण्यात आलं। महिला आणि पुरुष या धरणावर आंदोलनासाठी आता उपस्थित आहेत। 1993 ते 1999च्या काळात सरकारनं अल्प मोबदला देऊन जमीन अधिग्रहित केली। त्यानंतर धरणाचं काम सुरू केलं नाही। विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळानं 2017 साली काम सुरू केलं, मात्र धरणग्रस्तांनी धरणाच्या कामाला आता तीव्र विरोध दर्शवलेला आहे। जोपर्यंत 240 कोटी रुपयाचा प्रस्ताव मंजूर होत नाही तोपर्यंत इथले शेतकरी, हे प्रकल्पग्रस्त शेतकरी, महिला, मुलं हे आम्ही इथेच महिना लागो 2 महिने लागो आम्ही इथेच बसणार। परंतु आमचं पॅकेज मंजूर झाल्याशिवाय आम्ही इथून हे आंदोलन उठवणार नाही। हे प्रशासनाने, शासनाने लक्षात घ्यावं। जोपर्यंत आमचं इथे न्याय लागणार नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन सुरूच ठेवणार आहे। आम्ही चूल आंदोलन मानलेला आज 5 दिवस झालेले आहे, अजूनही आमच्यापाशी कोणी आलेले नाही। आमचं आंदोलन याच्यासाठी आहे का जवरी आमच्या पॅकेजवर सही करणार नाही तवरी आम्ही आमचं आंदोलन उठवणार नाही। अप्पर मुख्य सचिव मंत्रालय मुंबई यांच्याकडे ते पॅकेज मंजुरीसाठी पाठवण्यात आलं आहे आणि ते पॅकेज मंजूर करण्याकरता आम्ही दिंडोडा प्रकल्पावर चुला जलवा आंदोलन चालू केलेलं आहे। परंतु कुठल्याही लोकप्रतिनिधींनी प्रशासकीय यंत्रणेने या आंदोलनाची आजच्या तारखेपर्यंत दखल घेतलेली नाही आणि जोपर्यंत आपण हे पॅकेज मंजूर करणार नाही तोपर्यंत या ठिकाणी आम्ही ठिय्या देणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।